आज मी तुम्हाला बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे मेदूवडे कसे करायचे ते दाखवणार आहे। नमस्कार, मी विनयास रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे पहा, मी 2 पेले उडदाची डाळ घेतलेली आहे। ती आता 5 ते 6 तास मी पाण्यात भिजत घातली होती आणि तुम्ही रात्रभर पण पाण्यात भिजत घालू शकता। आणि ती नंतर मग मी एकदम आता ही सुक्की वाटणार आहे, तर मी तुम्हाला वाटून दाखवते। इथे मी मिक्सरमध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे, ती अगदी सुक्की अशी आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे एकदम सुक्कं वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सुक्कं वाटून घ्यायचं आणि चमच्याने अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। आणि लागेल तसं म्हणजे एकदम 2 चमचे पाणी मी घातलेलं आहे, जास्त घालायचं नाही आहे। थोडंसं पाणी घालावं लागतं, नाहीतर मिक्सरवर लोड येऊ शकतो, त्यामुळे मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। अशा प्रकारे बघा, मी सगळं पीठ असं वाटून घेतलेलं आहे, सुक्कं एकदम। अशा प्रकारे बघा, आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे। त्याच्यात आपण मीठ आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे। हिंगामुळे काय होतं, आपल्याला हे वडे पचायला जरा हलके होतात आणि पचायला बरं पडतं आपल्याला, त्याच्यामुळे आपण हिंग घालायचा थोडासा। हे बघा, आता मी अशा प्रकारे सगळं हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित असं। बघा, अशा प्रकारे आता मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बघा, आता मी तुम्हाला स्पेशल ट्रिक सांगते, ती म्हणजे आपण एकाच दिशेने असं 5 ते 6 मिनटं, हे बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असं 5 ते 6 मिनटं आपण फेटून घ्यायचं आहे। आणि बघा, असं आपलं पीठ कसं आता कलर पण चेंज झालेला आहे थोडासा। ते आता व्यवस्थित झालं हे कसं ओळखायचं ते बघा। आता आपण एक बॅटर थोडंसं घेऊन अशा प्रकारे बघायचं, ते एकदम हळूहळू पडतं, एकदम पटकन आपण खाली नाही पडत आहे, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे। इथे पहा, मी कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल आता गरम होईल आपलं, तोपर्यंत आपण मी तुम्हाला दाखवते वडे कसे करायचे। आपला हात असा पाण्यात ओला करून घ्यायचा आणि बघा, अशा प्रकारे थोडंसं बॅटर घ्यायचं, असं थोडंसं अंगठ्याने असं पसरवून घ्यायचं अशा प्रकारे आणि पाणी नीट लावून घ्यायचं हाताला आणि अशा प्रकारे होल करून घ्यायचा आणि अशा प्रकारे याच्या तेलामध्ये सोडायचं आहे बॅटर। असाच मी दुसरा पण एक तुम्हाला दाखवते। हात व्यवस्थित ओला करून घ्यायचा, म्हणजे बॅटर आपल्या हाताला चिकटत नाही। हे बघा, अशा प्रकारे असं पसरवून घ्यायचा आणि मध्ये असा होल करून घ्यायचा आणि मग गरम तेलामध्ये आपण सोडायचे। लक्षात ठेवा, तेल एकदम जास्त गरम नसलं पाहिजे, मीडियम असं गरम असलं पाहिजे, पण गरम झालेलं असलं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण लगेच हलवायचं नाही आहे। एक 2 ते 3 मिनटं झाल्यावर असे मी परतवून घेतले आहे आणि व्यवस्थित असे 5 ते 6 मिनटं कलर जरा ब्राऊन येईपर्यंत मी तळून घेतले। बघा, कसे छान दिसत आहेत आपले मेदूवडे आणि कलर पण किती छान आलेला आहे। आता मी हे काढून घेणार आहे आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, अशा प्रकारे आपले मेदूवडे तयार आहेत। बघा कसे छान दिसत आहेत। इथे मी सांबाराबरोबर सर्व केले आहे। सांबार कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी लवकरच माझ्या चॅनलवर टाकणार आहे। बघा, मी तोडून तुम्हाला दाखवते। हे बघा, आतमधनं किती सॉफ्ट असं वाटतोय आणि जरा पण तेलकट झालेले नाही आहेत। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।